पण या ग्लॅमरच्या क्षेत्रात असले तरी त्यांची पाळंमुळं इथल्या समाजाशी जोडलेलीच राहील। त्यांनी सामाजिक प्रश्नांना भिडणाऱ्या नाटकात काम केलं। त्याच्यामध्ये सूर्यास्त, सखाराम बाइंडर, बेबी या नाटकाचा उल्लेख करायलाच हवा। सखाराम बाइंडरमध्ये 45 दिवसांच्या अथक तालमीनंतर साकारणारा सखाराम, आणि तो फक्त दमदार नव्हता तर तो मराठी रंगभूमीवरचा गेम चेंजर होता। बेबीमधला राघव आणि सूर्यास्तमधला अप्पाजी या दोन्ही त्यांच्या कारकिर्दीतले अक्षरशः टॉप परफॉर्मन्सेस। अर्थात लोकनाट्यही त्यांनी गाजवलं। कथा अकलेच्या कांद्याची किंवा लवंगी मिरची कोल्हापूरची, तर वसू भगतच्या जंगली कबूतरमध्ये सुद्धा केवळ 3 प्रवेशातून ते लोकांची मनं जिंकत असत। मास्तर एके मास्तर हे नाटक करत असताना त्यांची आणि अभिनेत्री रजनी मुथा यांच्याशी ओळख झाली। दोघांनी मग पुढे जाऊन अगदी साधेपणाने लग्न केलं। अनंत माने दिग्दर्शित एक गाव 12 भानगडीमधल्या झेले अण्णा या भूमिकेने निळू फुले यांना तुफान लोकप्रियता मिळाली। हा चित्रपट पुण्यात 100 आठवडे चालला। यानंतर ग्रामीण खलनायकाचा चेहरा ते बनले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पुढे आला महत्त्वाचा चित्रपट, ज्यांच्याशिवाय हा चित्रपट पूर्णच होऊ शकत नाही। डॉक्टर जब्बार पटेल दिग्दर्शित सामना। विजय तेंडुलकरांचं लिखाण, उत्कृष्ट संवाद आणि निळू भाऊंचा जिवंत अभिनय याने अक्षरशः इतिहास घडवला, आणि यासाठी त्यांना अभिनयाचा राज्य पुरस्कारही मिळाला। नंतर आलेला असाच राजकीय थरारपट सिंहासन। इथला पत्रकार दिगू टिपणीस, त्यांनी स्वतःच्या सामाजिक जाणीवेतून घडवलेली ही भूमिका होती। आजही हा दिगू विसरता येणार नाही असाच आहे। त्यात त्यांचा शेवटचा प्रसंग अंगावर काटा आणतो।